लग्नांची आणि या पार्टनरची गरजच राहिली नाहीये का? म्हणजे आता आपण अशा जगात चाललोय का खरोखर जिथं गरजच नाहीये पार्टनर, गरज नाही राहिलेली लग्न ह्या अर्थाने. आणि त्यांचा रोल जोडलेपणाची गरज आहेच आहे ना. त्या गरजा कुठेच जाणार नाहीत, त्या इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीमध्ये पण जाणार नाहीयेत. नाही तर मग पॅन्डेमिक मध्ये, लॉकडाऊन मध्ये तिथे डिप्रेशन उफाळून येण्याचं काही कारणच नव्हतं. कारण तसे एकटेच राहत होते की कुठे आपल्यासारखं सतत पायात पाय घालून राहत होते, कुठे सतत एकमेकांची बोलणं आणि जाणं एकमेकांकडे, काहीतरी समारंभाने हे करणं. मग तरी सुद्धा डिप्रेशन आलंच ना तिथे, कारण तिथे ते तुटल्याचं फिलिंग आलं. दॅट देर इज नोबडी. आत्ता मला काही लागलं तर कोणीही येऊ शकणार नाही. आपल्याकडे ते डिप्रेस्ड वाटणं हे समजू शकतं, कारण आपल्या समाजाचं चलनवलनच असं असतं. मग त्या नियमाने पाश्चात्य देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये डिप्रेशन वर येण्याचं काहीच कारण नव्हतं, पण ते आलं. ह्याचं कारण ही गरज. म्हणून म्हटलं ना की लग्न ह्या फॉर्ममध्ये नसली तरी जोडलेपणाची गरज आहे का? आहे. मग मुलं आणि हा मुद्दा आला तर मग त्याला एक स्थैर्य आलं, त्याला एक कमिटमेंट आली, त्याला एक जबाबदारीचा भाग आला. मग जो टोळीचा मुद्दा होता ना की कुठल्याही टोळीत जन्माला येणारं मूल हे ती टोळी वाढवायची. म्हणजे आपल्याला हे तर वाक्य अगदी माहिती आहे की इट टेक्स अ विलेज टू रेज द चाइल्ड. त्यामुळे मग ते कोणाचं का असे ना, ते मूल आहे आणि ते आपल्या टोळीचं आहे, अँड दॅट शुड बी टेकन केअर ऑफ. ते न करता ते माझं नातवंड, माझं मूल. सो फॅमिलीचा कॉन्सेप्टच आता जर फॅमिली म्हणायची असेल तर त्या न्यूक्लिअर असो, जॉईंट असो, पण तरी सुद्धा तो मर्यादित अर्थानेच आपण जो घेतोय तो आता मॉडिफाय करण्याची गरज. मग माझं कुटुंब कुठलं? तर मी ज्या परिसरात राहतेय तिथलं, मी ज्या सोसायटीत राहतेय ते माझं कुटुंब. कारण तिथे मी एकमेकांच्या मदतीला मी जाऊ शकणार आहे, माझ्या मदतीला कोणीतरी येऊ शकणार आहे.